पुरातन घोडेपीर दर्गा पाडण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न. 3 संशयितांना अटक. अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान रोड मार्गावरील पुरातन घोडेपीर दर्गा आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी अज्ञात समाजकंटकांनी पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पहाटे 3च्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच तोपखाना व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व प्रताप दराडे तसेच शहराचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थळाची पाहणी करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने पाडलेल्या दर्ग्याचे अवशेष उचलून नेले. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. समाजवादी पार्टीचे आबिद हुसेन, MIMचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज व काँग्रेसचे अल्मतज जरीवाला, माजी नगरसेवक फैयाज शेख, सामाजिक कार्यकर्ते शम्स व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये पुन्हा त्या दर्ग्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. घोडेपीर दर्गा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. येथे हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. मात्र दर्गा पाडल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे. आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी बाजार या भागामध्ये रोड लगत असणारा दर्गा आहे, त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली आहे. त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. जो JCB वापरलेला आहे तो JCB पण जप्त करण्यात आलेला आहे. याद्वारे पोलीस योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत. सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं आवाहन याद्वारे आम्ही करत आहोत. धन्यवाद. याबाबत खासदार लंके म्हणाले, गणपतीच्या पूर्वसंध्येला जर अशा प्रकारे समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा कुणी जर प्रयत्न करत असेल त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने जे समाजकंटक आहे त्या समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे. शेवट कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळं हे अभेद्य राहिले पाहिजे. आज आपल्या वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून त्या गणपतीचा सण आपण साजरा करत असतो आणि गणरायाचं आगमन होत असताना जरा त्याला कुणी गालबोट लावत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. या गोष्टीचा मी प्रथमतः निषेध करतो. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी केल्या, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करीत असेल त्यामागं दुहेरी हेतू असतो. एका बाजूला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि येणारा हा पवित्र उत्सव गणेश उत्सव, त्या गणेश उत्सवाला कुठंतरी गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न करीत असेल तो थांबला पाहिजे, त्यावर कारवाई झाली पाहिजे.